कुठे पडली होती तर जिथे न्यायमूर्तींनी एक अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं होतं, सीजीआय लेवलच्या व्यक्तीनं तरुणांबद्दल असं बोलणं, मुळात भारत हा सध्या तरुणांचा देश आहे, बेरोजगारी मोठ्या संख्येने आहे, सरकार 100% कमी पडतंय तरुणांना रोजगार देण्यामध्ये, चांगलं शिक्षण देण्यामध्ये, असं सगळं असताना सीजीआय कडून अशा पद्धतीचं स्टेटमेंट येणं हे किती दुर्दैवी असं वाटतं तरुण. तुम्ही जे म्हणला ते एकदम योग्य आहे की हा आपला भारत देश बघेल तर युवकांचा देश आहे, तरुणांचा देश आहे आणि सुप्रीम कोर्टातल्या एवढ्या मोठ्या पदावर बसलेल्या सन्माननीय व्यक्तींनी भारतातल्या युवकांबद्दल असं बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. कारण का आपण सहज बोलायला गेलं तर म्हणतो की भारतात तरुणांचा देश आहे आणि त्या तरुणांना जर असं बोललं तर हा देशाचा पाया आहे. ह्यांच्याबद्दल असं बोलणं हे त्यांचे कुठं त्यांना नाव उम्मीद करणं असं आहे आणि ते RTI कार्यकर्ते वगैरे बनतात. अरे शिकलेला आहे तो, जाब विचारणार संस्थेला, या तुमच्या संस्थेला जाब विचारणार, कशा काय सेशनमध्ये जाब विचारणार, तो शिकलाय ना. आपण म्हणतो शिक्षण हे वागणे दूध आहे, तो पेल्यानंतर मजबूर करणारच. जर त्याकडे नॉलेज असेल तर ते कुठं काय चुकीत चाललंय तेव्हा तो आवाज उठवणारच. आम्ही बी सगळ्या भरती प्रक्रियेमध्ये काय चुकीच्या ठिकाणी बोलत असतो, आवाज उठवत असतो. आमच्यावर देखील खोट्या केसेस झाल्या, बंधन केली गेली, पण आम्ही त्याला घाबरणार नाही, आम्ही लढत राहणार. आणि CGS पार्टीबद्दल जर बोलायला गेलं तर हे जे एवढं त्यांना प्रतिसाद मिळतोय देशभरातून किंवा बाहेरच्या जे आपली जी भारतीय लोक बाहेर आहेत तिथून जगभरातून, ते ही तरुणांची खदखद आहे. हे सरकारने समजून घेतलं पाहिजे, महाराष्ट्र सरकार असेल किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, यांनी समजून घेतलं पाहिजे की ह्या काय टाइमपास नाहीये, निवड चिचुरीगिरी नाही की एखाद्या टाइमपास म्हणून चाललंय, शेअर करतं हे करतं, तर ते बिलकुल नाही. ही तरुणांची खदखद आहे. राज्यामध्ये बेरोजगारी प्रचंड आहे, गुन्हेगारी आहे, शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव नाही, कुठलं डेव्हलपमेंट नाही. आपण बघतो मोठे मोठे प्रोजेक्ट होतात पण ग्रामीण भागात काय अवस्था आहे, लोकांना प्यायला व्यवस्थित पाणी नाही, रस्त्याची काय अवस्था आहे, ही खूप गंभीर बाब आहे. याकडे कुठतरी सरकारने गांभीर्याने बघितलं पाहिजे. ह्याच्याकडे CGS जे आहे किंवा याला मिळणारा प्रतिसाद हे फक्त टाइमपास वर घेणारी किंवा ते हास्यास्पद गोष्ट नाही, हे खूप सिरियसपणाने गोष्ट घेतली पाहिजे. एवढं सरकारने कुठतरी आणि काहीतरी ठोस पाऊल उचलले पाहिजेत. राज्यात आपण जसं म्हणले आणि अरुणनी सांगितलं जसं की भ्रष्टाचार बोकाळला आहे, सगळं अनागोदी माझ्यासारखं झालंय, लाडक्या बहिणीला सगळं खातं खाली झालंय, डेव्हलपमेंट हे सरकार आल्यापासून तुम्ही सांगा की कुठल्या गावात जनविकास झालाय, कुणाला निधी मिळतोय, आमदार खासदारांना निधी मिळत नाही, सगळं आर्थिक तरतूद आहे. ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्या पाहिजे. हे आपला युवकांचा देश आहे, जगात सगळ्यात लोकसंख्या आपली जास्त आहे, तर विकासावर बोललं पाहिजे. बाकीच्या राजकारणापेक्षा, पक्ष पुढे करण्यापेक्षा विकासावर आणि विकासाचा अजेंडा घेऊन चाललं तरच कुठेतरी आपला देश विकसनशील आहे. आपण काही विकसित आहे का अमेरिकेसारखं नाही, आपण प्रगती करतोय. त्या प्रगती दृष्टिकोनातून युवकांना काय दिलं पाहिजे, शेतकऱ्यांना काय दिलं पाहिजे, ह्या गोष्टीचा राजकारण्यांनी विचार करणं गरजेचं आहे. तरच आपण कुठेतरी विकसित होऊ, मासात होऊ, नाहीतर आपण येणाऱ्या काळात अवघड परिस्थिती असेल. कोरोना आला, लॉकडाऊन, सगळं बंद. आता आपण बघतोय आज 10 दिवसात तिसरी वेळ पेट्रोल दरवाढीची, कुठून आणायचे पैसे? शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव नाही आणि इकडे महागाई वाढत चालली, तरुणांना नोकरी नाही, जी कुशल आहेत त्यांना सरकारी योजनांचा लाभ नाही. आता एखाद्यानी बस मला इच्छा आहे उद्योग व्यवसाय करायची, पण परिस्थिती नाही, सरकारकडून आर्थिक प्रोत्साहन मिळत नाही. ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत ना, याचा पण कुठेतरी गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. अन्यथा मी तसं बोलणार नाही, पण जे इतर देशामध्ये झालं तसं भारतात व्हायला वेळ लागणार नाही. सोशल मीडियाचा जमाना आहे. आपण म्हणतो मोदीला भारताचे पंतप्रधान साहेब, पण हे सगळं सोशल मीडिया जमान्यातून व्हायरल झाले आणि ते समजा पंतप्रधान झाले. आज त्यापेक्षा फास्ट सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे सोशल मीडिया व्यक्त होताना किंवा एखादा ट्रेंड चालताना तो हलक्यात घेऊन जमणार नाही. तो सिरियसपणे घेतला तरच कुठतरी काहीतरी होईल, अन्यथा परिस्थिती वेगळी होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये.